आणि जीवनात तुम्हाला असं कधी वाटलं ना की डिप्रेशन आलं असेल, कधी माझ्यासोबत एवढं वाईट का, मीच का, सगळं माझाच दोष, तर घराच्या बाहेर निघा साहेब. थोडं कळल की काय गरिबी असते. 2 दिवस उपाशी राहतात, 8-8 दिवस उपाशी राहतात, कशावरही भागवतात. कठीण आहे. आपण खूप नशीबवान आहेत की सगळं घर दार, गाडी बंगला घोड्या सगळं जागेवर आहेत. माजू नका, खरंच माजू नका. हे चाललं जाईल एखाद्या दिवशी. कमी वयात मोठमोठे वादळ पेलून उभे साहेब. तुम्हाला काय वाटलं तुम्ही बुंकणार आणि आम्ही खसणार? चेष्टा लावली काय साहेब? निघा. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावर समजते. जसं फुकट मिळणारा ऑक्सिजन दवाखान्यात खूप महाग विकला जातो, तेव्हा त्याची किंमत समजते. तुम्ही काही बोलाल आणि ते मी विसरून जाईल एवढं मोठं मन माझं नाही आहे. सध्या संयमाचा प्रवास चालू आहे. जसं संयमाचा प्रवास संपल, तुमची माझी भेट होईल आणि तेव्हा तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. जय महाराष्ट्र. कामापुरतं यावं हा आमचा स्वभाव नाही, पण लोक आमच्याकडे कामापुरतं येतात हा मात्र आमचा अनुभव आहे. ऋण झुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते. ज्यांनी साथ दिली त्यांचे उपकार आणि ज्यांनी साथ सोडली त्यांचे आभार. कशी हार मानू मी? कारण मलाच माहिती आहे माझं सफल होणं माझ्या घरच्यांसाठी किती गरजेचं आहे. माझं प्रेम होतं तुझ्यावर तन्वी आणि कायम करत राहील. आय स्टील लव्ह यू अनुराग. पहिलं प्रेमच तू माझं आणि पहिलं प्रेम नाही विसरत. मनाच्या कोपऱ्यात अजूनही कुठेतरी सतत तुझी आठवण असते. असायलाच हवी, पण विदाऊट गिल्ट. खूप काळजी करत बसायचं नाही. वेळेलाही वेळ द्या आणि स्वतःलाही वेळ द्या. जे होईल नक्कीच चांगलं होईल. आताही या काल्पनिक दुनियेच्या बाहेर या. लक्षात आलं ना? आणि कधी घमंड नका करू बरं का प्रेमावर. कारण तुमच्यापेक्षा चांगली व्यक्ती भेटली, तुमचा शांततेत कार्यक्रम केला जाईल. प्रेमाने तुम्हाला बाजूने केलं जाईल. तुम्ही माझ्याबद्दल काही म्हणा, मला माहिती मी काय, माझ्या मित्रपरिवारांना माहिती मी काय, माझ्या फॅमिलीला माहिती मी काय. त्याच्यानंतर मला कोणाला समजायची गरज नाही. तुम्ही काहीही समजा माझ्याबद्दल. धोक्याने एक छान गोष्ट शिकवली. सेल्फ रिस्पेक्ट असतं ना, ते कधी आळशी नसतात. सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे काय माहिती आहे की फुकट मला काही नाही पाहिजे, कोणाचा 1 रुपयाही नाही पाहिजे. शेवटी ते माझे आई बाबा का असो, मला त्यांच्याकडनं काहीच नको. स्वतःच्या बेसवर काहीतरी करायचं आहे. असे लोक खूप कमी भेटतात जीवनात.